श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 26 जून आणि वार आहे बुधवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. तुमची प्रचंड बौद्धिक क्षमता तुम्हाला दुबळेपणाशी, अपंग तत्वाशी सामना करण्यास मदतगार ठरू शकणार आहे. केवळ सकारात्मक विचारसरणी या समस्येशी 2 हात करू शकेल. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धनलाभ करून देऊ शकतो. नातेवाईकांच्या घरी जाऊन एखाद्या 2 दिवस घालवले तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून तुम्हाला थोडासा आराम आणि विश्रांती मिळेल. प्रेम जीवनाला उत्तम बनवण्याची इच्छा असेल तर कुठल्या तिसऱ्या व्यक्तीचे बोलणे ऐकून आपल्या पार्टनरविषयी कुठलेही मत मांडू नका. आजच्या दिवशी तुमच्या कामाच्या दर्जेमुळे तुमचे वरिष्ठ प्रभावित होतील. वेळेसोबत चालणं तुमच्यासाठी उत्तम असेल, परंतु सोबतच तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की जेव्हा कधी तुम्ही तुमच्याजवळ रिकामा वेळ असेल, आपल्या जवळच्या लोकांसोबत तो घालवावा. पुढील रास आहे वृषभ रास. थोडासा व्यायाम करून तुमचा दिवस सुरू करा, त्यामुळे तुमचेच तुम्हाला चांगले वाटणार आहे. दररोज अशा प्रकारे दिवसाची सुरुवात करा. संयुक्त प्रकल्पात आणि संशयास्पद आर्थिक योजनेमध्ये गुंतवणूक करू नका. आपल्या अपेक्षाप्रमाणे मुलांनी जगावं यासाठी त्यांना प्रोत्साहित करा. मात्र त्यांच्या प्रयत्नांकडे पाहता चमत्काराची अपेक्षा मात्र धरू नका. आपल्या प्रोत्साहनामुळे त्यांच्या उत्साहाला उत्तेजन हे नक्कीच मिळेल. आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशाने भरलेला आहे. तुम्ही सरळ उत्तरे दिली नाहीत तर तुमचे सहकारी त्रासून जाण्याची शक्यता आहे. तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे. तुमचा जोडीदार हा खरंच देवदूत आहे असं तुम्हाला आज वाटणार आहे. आजच्या दिवशी लक्ष ठेवा आणि त्याची अनुभूती आज घेऊन बघा. पुढील रास आहे मिथुन रास. वाहन चालवताना विशेष करून वळणावर काळजी घ्यायची आहे. दुसऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे तुमच्यासाठी त्या अडचणी ठरू शकतात. तुमच्या मातापक्षाने आज तुम्हाला धनलाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे. तुमचे मामा किंवा आजोबा तुमची आर्थिक मदत करण्याची शक्यता आहे. तुमच्याकडे खूपच कमी सहनशीलता आज असणार आहे, परंतु कठोर बोलणे किंवा असंतुलित बोलणे यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होऊन जातील. काही जणांसाठी विवाहाचे योग तयार आहेत, तर काही जणांसाठी आज विवाह योग जुळून येणार आहे. अतिरिक्त ज्ञान व कौशल्य शिकून घेण्यासाठी तुम्ही तुमच्याजवळ वेळ आणि ऊर्जा खर्च केली तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे आणि तुमची भीती शक्य तितक्या लवकर घालवणंही आवश्यक आहे, कारण त्याच्या प्रकृतीवर तुमचा परिणाम होऊ शकतो व चांगली प्रकृती बिघडण्याचा दाट संभव आहे. घरातील गरजेचे सामान खरेदी केल्याने तुम्हाला आर्थिक चिंताही नक्कीच होईल, परंतु यामुळे तुम्ही भविष्यातील बऱ्याच समस्यांनी सुटाल. मुलांनी त्यांच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याची आणि भविष्याची योग्य योजना आखण्याची गरज आहे. आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय पूर्णपणे टाळा. तुमच्या शत्रूंना तुमच्या कुकर्माचे परिणाम आज भोगावे लागणार आहेत. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळखळता प्रसन्नदायी असा आजचा दिवस तुमचा असणार आहे. पुढील रास आहे सिंह रास. भावनिकदृष्ट्या तुम्ही स्थिर व्यक्ती नाही आहात, त्यामुळे इतरांसमोर कसे वागता बोलता त्याबाबत सावध असणं योग्य ठरेल. तुमचा मित्र तुमच्यापासून आज मोठी रक्कम उधार मागू शकतो. जर तुम्ही त्यांना ती रक्कम दिली तर तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. राहते घर बदलणं अत्यंत शुभदायी ठरणार आहे. प्रियजनांसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्न सेवनेचा आनंद आज तुम्ही लुटाल. नेहमीपेक्षा आज तुम्ही उच्च लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न कराल. अपेक्षित निकाल मिळाला नाही तर नाराज होऊ नका. अनोळखी व्यक्तींसोबत गप्पा करणं ठीक आहे, परंतु त्यांची विश्वसनीयता जाणल्याशिवाय तुम्हाला आपल्या जीवनाच्या गोष्टी त्यांना सांगून आपला वेळ वाया घालवाल. पुढील रास आहे कन्या रास. क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होऊन तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहाल. भाऊ बहिणींच्या मदतीने आज तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. भाऊ बहिणींचा सल्ला अवश्य घ्या. आपल्या कुटुंबियांशी कठोरपणे वागू नका. शांततेला मार्ग ठरू शकते. दर दिवशी कोणाच्या तरी प्रेमात पडण्याचा आपला स्वभाव बदलण्याची पूर्ण गरज आहे. तुमच्या नोकरीला चिटकून राहा आणि तुम्हाला आज कोणी मदत करेल अशी अपेक्षा मात्र बाळगू नका. आज तुमची व्यस्त दिनचर्या असूनही स्वतःसाठी वेळ काढण्यात तुम्ही समर्थ असाल आणि या रिकाम्या वेळेत आपल्या कुटुंबातील व्यक्तींसोबत चर्चा आणि गप्पा तुम्ही करू शकतात. तुमच्या व्यस्त दिनक्रमामुळे तुमचा जोडीदार तुमच्यावर संशय घेईल, पण दिवसाच्या शेवटी मात्र ते सर्व काही समजून घेतील.
पुढील रास आहे तुळ रास. आपली उद्दिष्ट अपेक्षा पूर्ण होण्यासाठी खाजगी संबंधांचा वापर आपल्या पत्नीस आवडणार नाही. दिवसभर जरी तुम्ही धन कमवण्यासाठी प्रयत्न करत असाल, परंतु संध्याकाळी तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येऊ शकते. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणं गरजेचं आहे. तुमच्या प्रिय व्यक्तीला समजून घ्या. कामाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीशी बोलण्याचा तुम्ही बऱ्याच काळापासून प्रयत्न करत असाल, तर आजच्या दिवशी ते शक्य होईल. तुमच्याद्वारे आज रिकामा वेळेत असे काम केले जातील, ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचारच करत होतात, परंतु त्या कामांना करण्यात कधीही समर्थ होऊ शकत नव्हते. तुमच्या नेहमीच्या दिवसांपेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील एक वेगळा दिवस असणार आहे. तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव नक्कीच मिळणार आहे. पुढील रास आहे वृश्चिक रास. तुम्ही बालपणीच्या आठवणींमध्ये आज रमणार आहात. या प्रक्रियेत तुम्ही विनाकारण मानसिक त्रास देखील करून घेऊ शकतात. सदोदित तुमच्यातील लहान मूल हे कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता तुम्ही गमावून बसलात, तर हे तुमच्या चिंतेचं मुख्य कारण ठरू शकतं. त्यामुळे तुम्ही त्रस्त व्हाल. तुमचे वाचवलेले धन आज तुमच्याच कामी येऊ शकते, परंतु यासोबतच यांच्या जाण्याचे तुम्हाला दुःख देखील होईल. दिवसाच्या उत्तरार्धात अनपेक्षित गोड बातमी मिळाल्याने संपूर्ण कुटुंबात आनंदोत्सव साजरा होईल. तसंच तुम्हाला इतके दिवस ज्या कल्पना विश्वात तुम्ही जगत होतात, तुमच्या जोडीदार आज त्या प्रत्यक्षात त्याचं दर्शन घडवणार आहे. बराच वेळा मोबाईल चालवताना तुम्हाला वेळेची माहिती भान होत नाही आणि नंतर जेव्हा तुम्ही आपला वेळ बर्बाद करतात, तर तेव्हा तुम्हाला पश्चाताप होतो. त्यामुळे वेळेचं बंधन पाळायचं आहे आणि वेळ वाया जाऊन द्यायचा नाही. पुढील रास आहे धनुरास. प्रत्येक माणसाचे सांगणे ऐका. कदाचित त्यात तुम्हाला तुमच्याच प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही फायदेशीर ठरेल. प्रेमातून सहकार्य आणि बॉन्डिंग तयार होईल. तुम्ही तुमचं प्रेम व्यक्त केलं तर तुमची प्रिय व्यक्ती आजच्या दिवशी साक्षात सौंदर्याची मूर्ती होऊन तुमच्या समोर येऊ शकते. व्यावसायिकांना चांगला दिवस आहे. व्यवसायाच्या निमित्ताने आखलेला तातडीचा प्रवास हा लाभदायक आणि सकारात्मक फळ मिळवून देणारा आहे. कुटुंबातील गरजांना पूर्ण करून तुम्ही बऱ्याच वेळा स्वतःला वेळ देणं विसरून जातात, परंतु आज तुम्ही सर्वांपासून दूर होऊन आपल्या स्वतःसाठी वेळ घालवू शकाल. तुमचे आयुष्य आज खरंच खूप सुंदर असणार आहे, कारण तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी काहीतरी खास प्लॅन केलेला आहे. पुढील रास आहे मकर रास. उच्च कॅलरी असणारा आहार पूर्णपणे टाळा. आपल्या व्यायामाबद्दल आपुलकी प्रामाणिकपणा असू द्या. आज केलेली गुंतवणूक तुमच्या समृद्धी आणि आर्थिक सुरक्षिततेला पूरक ठरणार आहे. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने तुमची संध्याकाळ ही अपेक्षापेक्षा चांगली जाईल. तुमच्या प्रेमजीवनातील हा एक अत्यंत सुंदर असा दिवस असणार आहे. व्यावसायिक आपल्या व्यवसायाने जोडलेल्या गोष्टींना शेअर करू नका. जर असे केल्याने तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसांकडे घेऊन जाणार आहे. अनेक विषयांवर एकमान्यता होणार नाही. त्यामुळे आजचा दिवस हा खूप चांगला नाही. परिणामी तुमचे नातेसंबंध हे कमकुवत होतील. पुढील रास आहे कुंभ रास. मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांनी प्रदूषित वातावरणात जाणं हे टाळावं. धुरामुळे आपल्या डोळ्यांना आणखी त्रास होऊ शकतो. प्रखर सूर्यप्रकाशात जाणं शक्यतो टाळावं. आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकीचे नवीन पर्याय धुंडाळायचे आहेत, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. घरातील काम पूर्ण करण्यासाठी मुलं तुम्हाला आज मदत करतील. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. कार्यक्षमता वाढवण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. तुमचे काम जवळून पाहणाऱ्यांना तुमच्या काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल कुतूहल निर्माण होऊ शकते. दिवस चांगला आहे. दुसऱ्यांसोबतच तुम्ही स्वतःचाही वेळ काढू शकाल. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. व्यापारात मजबूती येण्यासाठी तुम्ही आज काही महत्त्वाचे पाऊल उचलू शकतात. यासाठी तुमचा कोणी जवळचा तुमची आर्थिक मदत करू शकतो. आजच्या दिवशी आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करणं ही तुमची प्राथमिकता असेल. क्षुल्लक कडवड गोष्टींना प्रेमामध्ये माफ करा. कामाच्या अधिकतेच्या व्यतिरिक्त आज कार्यक्षेत्रात तुमच्यात ऊर्जा पाहिली जाऊ शकते. आज तुम्ही दिलेल्या कामांना ठरलेल्या वेळेच्या आधीच पूर्ण करू शकणार आहात. या राशीतील विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आज आपल्या किमती वेळेचा दुरुपयोग करू शकतात. तसंच तुम्ही मोबाईल किंवा टीव्हीवर आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवू शकतात.
तुमचे असणे हे तुमच्या जोडीदारासाठी किती मौल्यवान आहे हे ते शब्दात व्यक्त करून दाखवणार आहेत. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.